आपल्याकडे ना केकवर अशी नाव लिहायची पद्धत आहे ना, केकवर नाव लिहितं ना आपल्याकडं, केकवर नाव लिहायची पद्धत. आता याच्या बायकोचं नाव होतं कृती. बायकोचं नाव काय होतं? कृती. केकवाल्याकडून झालं कुत्री. लहानला मारस बायको ना. मंडळ, या जगामध्ये पुरुषाला सगळ्यात जास्त धाक हा फक्त त्याच्या बायकोचा असतो. कोणाचा असतो? बायकोचाच असतो. हे किती आता नाही नाही म्हणले ना तरी घरी गेल्यावर तुम्हाला कळून सगळ्यात जास्त धाक कोणाचा राहतो? बायकोचाच राहतो. तुम्ही बघा, सिद्ध करून देते. लोकांनी ब्रदरचा ब्रो केला, ब्रदरचा ब्रो केला, सिस्टरचा सिस केला, मम्मीचा मॉम केला, पप्पाचा पॉप केला, पण अजून कोणात हिम्मत नाही झाली बायकोचा बोका करायचं. झाली कोणात हिम्मत? होणार बी नाही. सहज एकदा एका पोरानं आपल्या बापाला प्रश्न विचारला, का पप्पा, आपलं आडनाव तर वाघ आहे, आपलं आडनाव वाघ आहे, तरी तुम्ही मम्मीला एवढं काऊन घाबरत्या? हे म्हणलं, बाळ, आपलं आडनाव जरी वाघ आहे पण तुझ्या मम्मीच्या मायराकडलं आडनाव वाघ मारे. म्हणून प्रत्येक वाघाला घाबरावं लागतं. हो. सहज एकदा नवऱ्यानं विचार केला बरं का, महाराज, आपल्या बायकोचा बर्थडे, असं त्यानं विचार केला, बायकोसाठी काहीतरी आपण गिफ्ट सरप्राईज नेलं पाहिजे. मग हा मस्त एका केकवाल्याकडे गेला. मोठा आईस केक दे म्हणे. ते बघा, आपल्याकडे ना केकवर अशी नाव लिहायची पद्धत आहे ना, केकवर नाव लिहितं ना आपल्याकडं, केकवर नाव लिहायची पद्धत. आता याच्या बायकोचं नाव होतं कृती. बायकोचं नाव काय होतं? कृती. केकवाल्याकडून झालं कुत्री. लहानला मारस बायको ना. हो, असो, यांनाही सुखाची अपेक्षा आहे. बरोबर, महिला मंडळ आहे, हे पुरुष मंडळ आहे. लहान लेकरं बसले पा इथं इथं वरती, लहान लेकरं बसले. बाबा, खरं सांगते बरं का बाबा, या जगामध्ये सर्वांचा नाद करावा, या जगात सर्वांचा नाद करावा, पण लहान लेकरांचा नाद करू नाही. हो, एक ठिकाणी गेलतो आम्ही कार्यक्रमला, 4-5 जण होतो. आयोजकांच्या घरी गेलो. आयोजक काही 2-3 मिनिटं कामानिमित्ताने बाहेर गेले. त्यांचं छोटंसं पोरगण, त्याची आई घरात होती. आई किचनमध्ये होती. आमचे तात्या म्हणजे आमचे वडील, त्यांनी त्या लेकराला जवळ घेतलं आणि म्हणले, बाळ, थोडंसं पाणी प्यायला मिळेल का? तो म्हणला, महाराज, काय पाणी मागताय? तुम्हाला मी थंडगार ताक आणून देतो म्हणले. ते किचनमध्ये गेलं. आता आम्ही 4-5 जण, त्यांना असं जग भरून ताक आणलं. आम्ही 5 ते वाटून पिलं, पण ताक पिऊन माझं मन काही मन भरं ना बाबा. काय करावं? मी आमच्या तात्यांच्या कानात म्हणली, तात्या, अजून ताक पाहिजे. तात्या म्हणले, थांब म्हणे, काहीतरी करतो. परत त्या लेकराला बोलवलं, बाळ, थोडंसं अजून पाणी प्यायला मिळेल का? काय महाराज, कवर पाणी मागताय? तुम्हाला मी अजून थंडगार ताक आणून देतो म्हणे. ते परत किचन मध्ये गेलं, त्यानं ताक आणलं. आता माझं मन भरलं बरं का. मी त्या लेकराला जवळ घेतलं, म्हणलं, बाळ, लई गुणाचाईस, आम्हा चौघांना तू ताक पिऊ घातलं, काय भानगड? तो म्हणला, ताई, गंमत काय म्हणे माहिती का? काल रात्री ना त्या ताकामध्ये ना 2 उंदरं मरून पडली होती म्हणे. फेकून देण्यापेक्षा तू मला आणून दिलं. काय बोलावं त्या लहान लेकरांविषयी बाबा. हा, सर्वांचा नाद करावा, लहान लेकरांचा नाद करू नाही. लहान लेकरांसोबत आहे ना, या जगाच्या पाठीवर एक व्यक्ती अशी की ज्यांचाही नाद करू नये. त्याचं नाव बेवड. बेवड्याचा नाद करू. आणि माझं एक तुम्हाला सांगणं, बेवड्याला आहे ना दारू पिण्याचे तोटे सांगू नका. तो तुम्हाला दारू पिण्याचे एवढे फायदे सांगन, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्या संग प्यायला बसाल. कधीच दारुड्याचा नाद करू नये. एक ठिकाणी मी कार्यक्रमला गेली, गाडीतून खाली उतरली आणि एक बेवडं माझ्या पाया पडायला आलं. मी
मी त्याला म्हणले, काका कशाला दारू पिताय? घरी एवढी सुंदर बायको आहे, लेकर बाळ आहे, आई बाप आहे, कशाला दारू पिताय? ते एवढं रडलं बाबा, एवढं रडलं, मला वाटलं ते दारू सोडतं काय. ते मला काय म्हणलं माहिती का? म्हणे, ताई असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, आणि मरण्या अगोदर थोडस पिलेलं बरं. अंतयात्रेत माझ्या सगळेजण शुद्धीत पाहिजे, अंतयात्रेत माझ्या सगळेजण शुद्धीत पाहिजे, पण त्या अगोदर 4 खांदेकरी पिलेले पाहिजे. काय बोलणार आता त्या माणसाविषयी? म्हणून लहान लेकरांचा आणि दारुड्यांचा नाद करू नये हो. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, कोणाला कशाचे सुख, कोणाला कशाचं सुख. बघा, आपण धावतोय सुखाच्या मागे, पण पदरात काय येतंय हो? दुःख येतंय. तुम्ही आताच्या काळामध्ये जरा बघताय का की आपल्या आजूबाजूला काय घडतंय? फक्त स्वतःच्या विश्वामध्ये जगण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचाही माणसाने विचार करावा. काय चाललंय आपल्या आजूबाजूला? कितीतरी देशांमध्ये भांडणं चालली आहेत. उत्तर प्रदेश हे सगळे ठिकाणी, उत्तराखंड वगैरे, तिकडं भूस्खलन होतंय, ढगफुटी होते. महाराष्ट्रामध्ये नको तेव्हा पाऊस पडतो. मला सांगा, पाऊस पडायची वेळ आहे? आमच्या नाशिकला पाऊस पडला, नांदेडला पाऊस पडला. खरं तर वेळ नसताना सुद्धा पाऊस पडतोय का? आपण दोष निसर्गाला देतो. पण आपल्याला गळ्यामध्ये माळ नको, घरामध्ये देव नको, घराच्या बाहेर गाय नको. आपण जर निसर्गाची हानी केली तर निसर्ग आपला हानी करणार नाही का? तुम्ही सांगा. निसर्ग आपली हानी करणार नाही? आपण निसर्गाची हानी करतोय. भर रस्त्यात गाया कापल्या जातात आणि आपले हिंदू शांत बसतात. आपल्याला दिसतं की अरे या ट्रक मध्ये गाया चालल्या आहेत, तरी सुद्धा आपण कोणाला काही बोलत नाही. का बोलत नाही? आणि एक मी तुम्हाला सांगते, ज्यांनी ज्यांनी गाया कसयाला विकल्या त्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. व्यासपीठावरून बोलते. म्हणून खरं तर आपला हा जो हिंदू धर्म आहे हा आपण टिकवला पाहिजे. आजूबाजूला काय घडतंय याचा आपण विचार केला पाहिजे. आपण बदललो म्हणून जग बदललं, आपण बदललो म्हणून निसर्ग बदलला. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. या जमान्यात नाही आई वडिलांची कदर, या जमान्यात नाही गुरुजनांचा आदर. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग. आपण बदललो, जमाना बदलला म्हणून निसर्ग बदलला. लक्षात ठेवा. आपल्याला सुख पाहिजे, पण पदरामध्ये काय येतंय बाबा? दुःख येतंय. नारदांच्या गादीवर उभी खोटं नाही बोलत. म्हणजे तुम्हाला आपण म्हणतो ना सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते मी. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचा तालुका, तिकडे एकदा कीर्तनाला गेली. 7 ते 9चं कीर्तन, 9 नंतर जेवण. आयोजकांच्या घरी आम्ही जेवायला गेलो आणि मग आम्ही सगळे जेवायला बसलो. आमचे तात्या म्हणजे वडील त्या आयोजक काकांना म्हणले, म्हणे काका तुम्ही जेवायला बसा. नाही नाही महाराज तुम्ही जेवा म्हणे. म्हणे का बरं? अहो म्हणे मला 4 वर्षांपासून प्रॉब्लेम आहे, मला 2-2, 3-3 दिवस भूक लागत. आता माणूस पाहिला तर कमी श्रीमंत नाही महाराज, नजर पुरणार एवढी जमीन आहे त्या माणसाची, 4-4 मोठे मोठे बंगले, पण मला सांगा सुख आहे का खायचं? मग ते लोक बरे का तुम्ही आम्ही बरे? हा, रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर नावाचा तालुका, 2 कीर्तन रात्रीचा जागर, दुसऱ्या दिवशीचा काला.
रात्रीचं कीर्तन झाल्यावर आमचे तात्या आणि ते आयोजक काका पहाटे 3 पर्यंत गप्पा मारत बसले. गप्पा मारून झाल्यावर आमचे तात्या म्हणे बाबा तुम्ही झोपा. नाही नाही महाराज तुम्ही झोपा म्हणे का बरं? अहो म्हणे मला 2 वर्षांपासून प्रॉब्लेम आहे. मला 4-4 5-5 दिवस झोप लागत. माणूस पाहिला तर कमी श्रीमंत नाही, त्याच्या 10च्या 10 बोटांमध्ये ना सोन्याच्या अंगठ्या, त्याच्या गळ्यामध्ये अशी जाड चैन आहे सोन्याची. मला सांगा एवढी श्रीमंती असताना सुख आहे का झोपेचं? आहे का सुख झोपेचं? मग ते बरे का तुम्ही आम्ही बरे? आपल्याला काय वाटतं की ज्याच्या घरासमोर 4-4 4 व्हीलर आहे तो सुखी, ज्याची 50-60 एकर बागायतदार जमीन आहे तो सुखी. आपला हा भ्रम आहे. पण या जगामध्ये खरा सुखी कोण? ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, घरामध्ये आई बाप आहे आणि आई बापाच्या सेवेचं कर्म आहे, तोच या जगातला सर्व सुखी. मग आपण धावतोय सुखाच्या मागे, पदरात काय येतंय बाबा? दुःख येतंय. म्हणून तुकोबार आहे सुखाचा मार्ग सांगतात, अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नव्हे, तेने विना जीवा सुख नव्हे, विना जीवा सुख नव्हे. एरत माईका दुःखाची जननी, 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 एरत माईका दुःखाची जननी. वा वा, टाळ्या टाळ्या. ये रती माईके दुखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. येर म्हणजे काय? देहादिक संबंधाने असलेले जितके काही विषय ते सगळे नाशिवंत नव्हे, मायेने युक्त असणारे पदार्थ आहेत. एक सांगू बाबा, तुम्ही आम्ही सगळे भगवंताच्या मायेमध्ये अटकलोय बरं का. हो, भगवंताची माया फार दुस्तर आहे. भगवंत स्वतः सांगतात, दैवी हेशा गुणमयी मम माया दूरतया. माझी माया पार करणं कसं दुस्तर आहे. आणि तुम्हाला सांगते, याच मायेमुळे तुम्ही आम्ही सगळे अनादी काळापासून दुःख भोगतोय. अनादी काळापासून. एकतर या जीवाला दुःख स्वतःचे कर्म देतात, नव्हे या जीवाला दुःख बाहेरचे देतात. बाहेरचे जे लोक स्वार्थी वागतात त्या लोकांमुळे या जीवाला काय होतं? दुःख होतं. हे जे शरीर आहे का, हे आहेच दुःखमय. पण जे बाहेरचे लोक दुःख देतात का, त्याच्याने जास्त मन दुखते. ही दुनिया चांगली नाही हो, बेईमान दुनिया आहे. आई रे बेईमान दुनिया, आई रे